अगं दीपे, काय करून बसलीस तू? अगं येड्या, आता आता ती फाईल त्याची जिकडे कशी घेऊन जाशील तू? दीपा, काय ग? साहेब, तू रडतीयस का? तुला घरची आठवण येते का? अगं मग काय झालंय? अगं तुला मी घेऊन आलो इकडं, माझी जबाबदारी आहे. काय झालंय? अगं तू रडू नको. तू काय झालंय सांग मला. साहेब, मला माफ करा. हो पण झालंय काय दीपा? साहेब, दादाच्या सांगण्यावरनं डीजे नावाच्या एका माणसाच्या कामाच्या फाईलीवर मी कलेक्टर म्हणून परवानगीच्या सही केल्या. काय? साहेब, एवढंच नाही, तू जीजी आहे ना, जीजी, त्यानं मी कामावर यावी म्हणून टँकरमध्ये विष मिसळवलं आणि त्यानं लोक आजारी पडल्यात. हे कप 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 माझा विश्वास केलाय तू? साहेब, मी त्या पाण्यामुळे एवढी लोक मेलेत. अगं तू काय म्हणली होतीस? तुझ्या वडिलांनी दारूच्या नशेत तुझ्या आईला मारलं. तू काय वेगळं केलंस का? जाणून बुजून लोकांचा खून केलायस तू. साहेब, तोंडाला येईल ते बोलू नका. आवाज वाढवू नको, पंचार. मी एवढ्या विश्वासाने तुला कलेक्टर ऑफिसला घेऊन गेलो का? तू लोकांच्या अडचणी सोडवशील म्हणून. तू काय केलंस? त्यांची जीवावर उठलीस. शपथ. ए का केलंस तू हे सगळे? अहो साहेब, दादानं मला सांगितलं होतं आणि त्या जीजीनं त्याला पैसे द्यायचं मी कबूल केलेलं. पैशासाठी तुम्ही हे पण करता का आता? हा साहेब, अहो माझं ऐकून तरी घ्या ना. साहेब, तो म्हणतोय आधी फाईल द्या आणि त्यांनी माझ्या चिलीपिलीला पण त्याच्याजवळ नेलंय आणि तो म्हणतो फाईल आणून नाही दिली तर त्यांना मारून टाकीन. आता तुझ्या भावंडांसाठी तू खरं बोलतेस का? नाहीतर आप्पीची बदनामी करायला मागं पुढे बघितलं असतं तुम्ही, है ना? साहेब, अहो माझं ऐकून तर घ्या, मला समजून घ्या साहेब. अहो माझ्या या जगात कोण नाही हो, मी पाय पडते तुमच्या. ए दीपा, फक्त तुमच्यामुळे शहरात एवढी लोक मेले आहेत. लाज वाटत नाही का आता माफी मागायला? ठीक आहे, तुम्हाला नाही ना माझं ऐकून घ्यायचं, नका घेऊ. साहेब, मी सह्या केल्या म्हणून लोक मेली असती ना. माझी चूक आहे ती. माझ्या चिलीपिलीने काय केलंय? तुझ्याची माझ्या चिलीपिलीला मारायला निघालाय. सह्या केलं ना तू? अहो साहेब, मी सह्या केल्या, पण आता तुझी जिथं पाहिली माझ्याजवळ घेऊन ये म्हणून माग लागलाय माझ्या. विश्वासघाताला माफी नाही करू शकत मी. जा, काय करायचं ते कर, जा. आणि हो, त्या फाईल दिल्यानंतर परत इकडे फिरकू नकोस. माझ्या आप्पीने आजपर्यंत त्रास सहन केला पण कधी भ्रष्टाचार केला नाही. आप्पीची बदनामी करायला निघालेत. बस. मॅडम, मी औषध घेण्यासाठी पाणी घेऊन. आर्या, थँक्यू, खरंच थँक्यू. हो अपर्णा मॅडम, मी माझं काम केलंय. तुम्ही आता आराम करा. आर्या, मला घरी जायचंय का? आता अपर्णा मॅडमची ही अवस्था बघता तिला अर्जुनने कुणीतरी वेगळीच मुलगी अप्पी म्हणून घरी आणले हे सांगणं योग्य ठरणार नाही. नाही, आता शांत राहिलेलंच बरं. आर्या, अगं मी काय म्हणते, मला घरी जायचंय. अमोल, अर्जुन, मला भेटायचंय का त्यांना? अपर्णा मॅडम, तुमची अवस्था आता फारशी चांगली नाहीये आणि आणखीन त्रास तुम्हाला अजून सहन होणार नाही. तुम्ही प्लीज आजची रात्र आराम करा. मी तुम्हाला गोळ्या देते डॉक्टरांनी दिलेल्या. तुम्हाला सकाळपर्यंत तरतरी आली ना की मग जाऊ आपण घरी. नाही आर्य, प्लीज असं नको करू. मला घरी घेऊन चल ना ग. हे बघ, मी खूप दिवस झाले अर्जुनला भेटली नाही, अमोलला भेटली नाही, घरातल्या कोणालाच भेटली नाही. अगं मी किती दिवस लांब होते. घरातले सगळे कसेच मला बघायचंय ग. काय करत असतील ते सगळे? अमोलनी तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल ना ग माझ्या बाळाला भेटायचं.
आर्या असं तर नाहीये ना की त्यांनी हे समजून घेतले की मी जिवंत ना. नाही नाही अपर्णा मॅडम, अहो अर्जुन तर तुम्हाला दिवस रात्र शोधतोय. पण या अवस्थेत जर मी तुम्हाला घरी नेलं ना तर घरच्या कोणालाच बघवणार नाही हो. आजची रात्र, फक्त आजची रात्र आराम करा ना. आर्या प्लीज ना ग, प्लीज मला समजून घे. मला खरंच त्यांना भेटायचं. अपर्णा मॅडम, हे बघा काही काळजी करू नका. आता तुमची रिकव्हरी महत्वाची आहे आणि घरी अमोल अर्जुन सगळेच ठीक आहेत. तुम्ही या गोळ्या घ्या आणि आत्ता आराम करा प्लीज. ह्या खऱ्या अपर्णा मॅडम आहे. मग ती घरी असलेली मुलगी ती नक्की कोण आहे? हा म्हणून बापू सांगतो तेच करतो मी. रडायचं नाही तर लढायचं. या अर्जुन पण आला. बाकी दिदीचा आवरला का? जेवायला थांबलेत सगळे. हा तेच विचारायला गेलो होतो मी, आवरले का नाही. पण काय झालंय, तिला एक अचानक कॉल आलाय. म्हणजे मीटिंग काहीतरी सुरू झाली तिची, त्यामुळे तिला उशीर होईल. तर तुम्ही घ्या जेवण करून. पण बाबा, अरे मग थोड्या वेळापूर्वीच घरी आली आहे ना. हा बाळा, पण खूप दिवसांनी गेली ना ऑफिसला ती, तर कामाचा लोड असणारच ना. मग अरे दुपारच्या वेळी कामामुळे पण एकत्र जेवायला नसतो. रात्री तर किमान सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे ना. हो, आणि तसंही आपण अपर्णाच्या यशाचं सेलिब्रेशन म्हणून गोड केलंय, आणि तीच नसेल तर कसं होईल या ठिकाणी. दिवसभर काम करून असं उपाशी नको झोपायला तिला. हा, पण तिचं आवरल्यावर ती घेईल ना खाऊन. आपण घेऊ आता. नाही दाजी, आपण थांबू. असं एकट्याला नको सोडून जेवायला. अपर्णा तिच्या कामात चोख आहे हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय या ठिकाणी. हा दाजी, काय हो, काय झालं? हा अरे ते दिवसभर तेच कामाचा लोड होता ना, तोच विचार डोक्यात आहे, बाकी नाही. मागच्या काही दिवसात तुमची पण लय पळापळ झाल्या बघा दाजी. ते अरे खरंय सगळं. आता फक्त आप्याच्या कामात तिला आपण आधार देऊया, हा, आणि तिची चांगली काळजी घेऊया, बस. दाजी, एक भाऊ म्हणून मी फक्त दिदीची काळजी घेऊ शकतो आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी पुरेपूर तिची काळजी घेईन. आप्या पण आले. आप्या ये. आप्या काय ग? अगं तू आवरलं पण नाही, काय नाही, जेवायचं होतं ना. अर्जुनशी जरा बोलायचं होतं काय बोलायचंय? कामाबद्दल. तुम्ही माझं ऐकून घेणारच नाही आहात का? जाऊ दे, मीच बोलते. साहेब आहे बघा, दादाच्या सांगण्यावरनं मी त्या जिजीच्या फायलीवर सह्या केलं, हे खरंय. पण साहेब, अहो मला हे कुठं माहिती होतं का मी ऑफिसला येण्यासाठी तो जिजी त्या पाण्यात विष मिसळेल आणि लोकांना मारेल. हे पण माझं काही चुकलं असेल ना, ते एकच चुकलंय का मी माझ्या चिलीपिलीसाठी मला सगळं माहीत असताना मी सह्या केलं, हे चुकलं माझं. सगळं आता बोलून काय फायदा नाही. साहेब आहे बघा, मला माहिती, मी तुमचा विश्वासघात केला. पण तुम्ही एक गोष्ट विसरू राहिली का साहेब? अहो त्या फायली अजून त्या जिजीकडे पोहोचल्याच नाही ना. नाही, पण तुझ्या भावंडांना वाचवण्यासाठी त्या फाईल तुला द्याव्याच लागणार आहेत. साहेब, मला हे सगळं करायचं असतं ना तर कवाच केलं असतं. तुम्हाला कळू राहिलं का? आपण अजून बी अपर्णा मॅडमचं नाव वाचवू शकतो आणि त्या जिजीला बेड्या ठोकू शकतो. काय तुम्ही मारू राहिले का मला? साहेब, त्यापेक्षा समजून घ्या. अहो मी जाते ना त्या फायली जिजीकडे घेऊन आणि मग तुम्ही त्याला मारा. काय राजकारणी येतो एवढं सगळं सोपं वाटतं का तुला? अरे बिल्ड हा? साहेब, ऐकून घ्या, समजून घ्या जरा. आपल्या रागात आहे ना त्या जिजीचा फायदा उरायला. अहो त्यापेक्षा आपण त्याची 12 वाजू ना. तुझी भावंड अडकलेत ना, त्यामुळे अशी इमानदारी वर यायला लागली. ठीक आहे, मला माझ्या चिलीपिलीला वाचवायचं. तुमचं काय, पोलीस आहे ना तुम्ही? अहो तुमच्या कर्तव्याला जरा जागा. माझं कर्तव्य मला नको शिकू तू. अहो जरा शांतपणे बोला की, असं वसकतं काय हो अंगावर? जरा विचार करा. ही फाईल आहे ना, मी त्या जिजीला देऊन फरार बी झाली असते. तर तुमच्या घरातल्या लोकांनी मला लय माणुसकी शिकवली. जाता जाता काहीतरी चांगलं करू द्या की त्यांच्यासाठी. साहेब, अहो मला माहिती आहे
मी तुमचा विश्वास तोडलाय मला माहिती आहे. पण साहेब, काही होऊ द्या, त्या जिजीपर्यंत त्या फायली नाही पोहोचल्या पाहिजे. अहो आपण त्याला धडा शिकू ना साहेब. हां, तुम्ही माही साथ द्या प्लीज साहेब, प्लीज. आपण ना मॅडमचं नाव बी खराब होणार नाही आणि माही चिलीपिली बी सुटतील. हां साहेब, प्लीज साथ द्या ना. काय चाललंय? हे असले ना माझ्याकडे चालत नाही. काय ते? चिठ्ठी आहे कोणासाठी? सगळ्यांसाठी. कशासाठी हे सगळं? आपण आता जिजीला पकडायला चाललो ना, आणि जिजीने मला सोडलंच नाही म्हणजे म्हणून. काय? हा मग तो जिजी लय डेंजर आहे. त्यानं माझ्या चिलीपिलीला पकडून नेलंय. मग तो मला कसला सोडतोय, म्हणून मग घरच्यांचे आभार मानायचे म्हणून ही चिठ्ठी मी. दीपा, असं काही होणार नाही. हे बघ, तुझी सगळी भावंड आणि तुझ्या पाठीशी कायम मी उभा आहे. त्या जिजीचा हिशोब करणारच आहे मी, पण तुम्हाला सगळ्यांना सुखरूप आणणार आहे. साहेब, एक फिक्स मध्ये सांगू का, माझ्यावर एवढं प्रेम कुणीच नव्हतं केलं जेवढे या घरातल्या सगळ्यांनी केले. त्यांचे आभार मानायला पाहिजे ना साहेब, म्हणून ही चिठ्ठी लिहून राहिले बघ. दीपा अगं, साहेब, आता तरी मला माझ्या मनासारखं करू द्या की हो. मी आतापर्यंत त्यांच्याशी लय खोटं बोलले, लय लय चुकीचं वागले मी, पण आता नाही. आणि असं बी या चिठ्ठीत तुमच्याबद्दल काही नाही लिहिलं. लिहा. तुम्ही बघू नका. चला. दीपा, जिजीकडे चाललोय आपण. मनात भीती नाही ना कसली? साहेब, मी तुम्हाला याआधी बी सांगितलं होतं, दीपा कोणाला लुटत नाही आणि दीपाच्या हक्काच्या गोष्टीला हात लावलेला दीपाला पटत नाही. आणि त्या जिजीने माझ्या चिलीपिलीला हात लावले. आता तर मी सुट्टीच देत नसते त्याला. मी रेडी. चला तुम्ही. दादा, अरे भूक लागली. ए यार का बसा. तू गप. ए, तुझ्यामुळे आम्हाला मारले नाही आणि ते आणून ठेवले. ए बारक्या, उगाच माझं डोकं फिरू नका, तर सगळ्यांना मारून टाकेन. एकतर तुमच्यासाठी पैसे कमवायला गेलो आणि दीपी आणि मी अडकलो इथं. अरे दादा, तुलाच पैशाची हाऊस म्हणून सगळे घडतंय. दादा, तुलाही वाईट आहेस. ए तुम्ही ना, तुम्ही सगळे माझ्यामुळे जिवंत आहे, माझ्यामुळे. नाहीतर त्या जिजीनं तुमचा बाजार कधीच उठावला असता. अरे दादा, मग आजपासून एवढी भूक लागली, दिलंय का तुला कोणी आणून? भूक लागली, खायला पाहिजे. थांबा. दादा, ओ दादा, दादा. ए काय रे, काय झालं तुला? मला भाऊंना भेटायचंय. ए, तुझे नखरे पुरवायला आलो का मी इथं? ओ पाया पडतो, मला फक्त 5 मिनिट भेटू द्या. मी लगेच त्यांना सांगून येतो, मला फक्त 5 मिनिटं भाऊंना भेटू द्या. काय कालवा चाललाय रे? जीजी, तुम्हाला भेटायचं म्हणतोय हो. मला माफ कर, मला तरी सोडा की. अहो सोडा की, मला माफ कर. ए, हीच बोलणार असलास ना, इथंच ठेवून कायमचा. कळलं का? ऐका की, माझी बहीण फाईल घेऊन येईल, पण आम्हाला इथं ठेवू नका. हो, इथं काय खायला नाही, प्यायला नाही. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? विश्वास आहे. माझ्या विश्वासातला सगळ्यात जवळचा माणूस कालपासून गायब आहे, आणि विश्वास ठेवू मी तुझ्यावर? हा, हो, अहो त्यात माझी काय चूक आहे? तुमच्या सगळ्यांची चूक आहे. कळलं का? तुम्ही जिजीला हलक्यात घेतलं. जेव्हा जिजी आता कुणावर विश्वास ठेवणार नाही. जो मला अडवा येईल
त्याला आडवा करून मी पुढे जाणार. कळलं का रे? हे मारू नका ऐका, मी राहतो इथं, पण माझ्या ह्या भावंडांना जरा काय खायला प्यायला दिलं तर बरं होईल. अरे वा, कालपर्यंत तुला यांचं काय पडलं नव्हतं आणि आज खायला मागतोस त्यांच्यासाठी. अहो तसं नाही, अजून जरा वेळ गेला ना तर मरत्याला होती. ए मला काय बावळट समजतो का तू? मरायला काय ती काय किडामुंगी आहेत का? आणि बघ, तुझी बहीण जोपर्यंत इथं येत नाही आणि त्या फाईली मला देत नाही तोपर्यंत तुम्हाला खायला मिळणार नाही. कळलं का? अरे पैसे दिसले की पाहिजे ती करणारा तू. आज या पोरांची कणव आली आहे तुला. गप बसून राहायचं. ए लक्ष ठेवा यांच्यावर. ए चल 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 बस तिकडे चल. दीपक, आज चक्क ऑफिस? स्वप्नील सर आज क्लायंट येणार आहे ऑफिसला. म्हणजे तसं अजून नक्की नाही, कळल थोड्या वेळात, मग ठरवलं जायचं का नाही. मामा तू ऑफिसला नाही केलास तरी मला स्कूलला सोडा. छोटे सरकार, आजकाल तुम्ही शाळेला जाता ना, तेवढे हे ऑफिसला पण जात नाहीत. मोना अगं एवढ्या दिवस दिदी आजारी होती म्हणून घरून काम करत होतो. आता म्हणलं दिदीला थोडं बरं वाटतं मग जावं ऑफिसला. आणि तसं पण आजकाल मला ऑफिस निवांत वाटतं बरं का. काय म्हणाला तुम्ही? ऑफिस निवांत असतं? इथं घरात का मी तुमच्या मागे लागलेली असते का हो? हे तसं नाही ग मोना. मग कसं? बघा मोना, आत्ताच त्याला ऑफिस निवांत वाटायला लागले. उद्या ऑफिस मधली कुणी शांत आणि चांगली वाटायला लागली तर लक्ष असू द्या त्याच्यावर. ओ विनू बाबा, अरे विनय काय काय अहो काय चुकीचं बोलतायत बरं मामनजी? एवढ्या दिवसात आजच बरं दीपकला ऑफिसला जावंसं वाटतंय. ओ रुपालिता याव. ओ मिस्टर माने, मला खरं खरं सांगा काय आहे ते. आज तुम्ही ऑफिसला का चालला हो? काय चाललंय? तिथे तूच बघ आता. ही मोनात आधी म्हणत होती की ऑफिसला जात नाही आणि आता चाललोय तर चिडते माझ्यावर. आणि हे सगळे मजा घेत आहेत माझी. मोना, त्याच्यावर चिडत जाऊ नको, नाही तर खाल्लेला अंगी लागत नाही त्याच्या. आप्या, अगं पेपर वाचलास का? लई दिवसातनं तुझ्याबद्दल चांगली बातमी आली बघ. बघ क्या बघ, कलेक्टर अपर्णा माने कामावरती रुजू. विषारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून एका दिवसात शहराची घडी बसवली. बापू, आता अशा बातम्या पुन्हा एकदा रोज वाचायला मिळणार. खरंच आप्या, मला कलेक्टरचे बाबा म्हणून ओळखतात ना, त्याचा लय अभिमान वाटतो बघ. खरंच गेल्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल बघ, म्हणूनच तुझ्यासारखी लेक माझ्या पोटी आली. बापू, अहो मी कलेक्टर झाले ते तुमच्यामुळे. माझ्या स्वप्नांच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलात ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. प्रत्येक मुलीला तुमच्यासारखा बाप मिळाला ना, त्या मुलीचे सगळे स्वप्न पूर्ण होणार. वंस, अहो तुम्ही सहज तुमच्या यशाचं श्रेय घरातल्या सगळ्यांना देऊन टाकता हो. अगं तो देव आहे ना, तो आपल्याला भरभरून देतो. आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे. आणि ते टिकवायचं असेल ना, तर आपल्या लोकांवर प्रेम करता आलं पाहिजे. आप्या, अगं हे काय? बापू चिठ्ठी आहे. कधी 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 आपल्या मनावरचं ओझं ओठांना झेपत नाही हो, म्हणून मग मन हलकं करण्यासाठी असं लिहावं लागतं. तुमच्या सगळ्यांसाठी लिहिलंय काहीतरी. आमच्यासाठी? हो, फक्त मी गेले ना की मग वाचा. पण काय आहे त्यात? अमोल, तू माझ्यासाठी निबंध लिहिला होतास ना, मग आज मी पण तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय. तुमच्या सगळ्यांसाठी पण. वाचशील ना? तिथे तू अशी नाराज का वाटते आज? मी नाही रे बाबा, मी कुठे नाराज आहे? मी एकदम ठीक आहे. अगं मग तू असतानाच वाचून घेऊ ना. नाही नाही नको, आम्ही येतो ना माघारी, पण आम्ही गेल्यानंतर तुम्ही वाचा. वंस, अहो पण मोनिका, तिची इच्छा आहे ना, ती गेल्यावर आपण चिठ्ठी वाचावी. वाचू आपण, हरकत नाही. या ठीक. आपे,
निघायला पाहिजे आपण. आम्ही नाश्ता बाहेरच करतो. आले तेव्हा स्वार्थासाठी आले होते. इथल्या लोकांबद्दल काहीच आपुलकी नव्हती मला, पण आज यांनी माझ्यातला स्वार्थ संपवून माझ्यात आपुलकी जागवली. हे घर सुखी ठेव देवा.